Friends, now we are going to learn theorem 45, 45, 90 theorem. आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. आता 90 डिग्री म्हणजे कसं असतं सांगा बरं सर. एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. आणि लक्षात घ्या हा तुमचा 90 डिग्री राईट. आता हे दोन कोण सेम आहेत 45, 45. असं जर असेल तर ह्या दोन साइड सेम असल्याच पाहिजे. If two angles are same, then two sides are same. Because two angles same म्हणजे it's isosceles triangle, समद्विभुज त्रिकोण. आणि isosceles triangle मध्ये दोन अँगल सेम असतात आणि लक्षात घ्या दोन साइड सेम असतात. त्यामुळे हा isosceles triangle आहे. लक्षात घ्या समद्विभुज त्रिकोण आहे. समजा या त्रिकोणाला नाव आपण दिलं ABC. बरोबर सर, ABC असं दिलं. तर या ठिकाणी हा जर 90 असेल तर हे दोन किती कोण होतील लक्षात घ्या सर. हे जे हे असतील तर हा 45 आणि हा 45 डिग्री असा होतो. लक्षात घ्या कारण तिघांची बेरीज 180. 45 प्लस 45 90, 90 प्लस 90 180. सम ऑफ थ्री अँगल्स इज 180. दोन साइड्स इक्वल आहेत म्हणून दोन अँगल्स इक्वल. 45 45 90 थिअरम. तो थिअरम काय सांगतो. अपोजिट साइड ऑफ 90 इज हायपोटेन्यूज, ज्याला मराठीमध्ये आपण कर्ण म्हणतो. मग थिअरम काय येतो. तो थिअरम असा आहे लक्षात घ्या. अपोजिट साइड, लक्षात घ्या अपोजिट साइड ऑफ 45, अपोजिट साइड ऑफ 45 इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. मराठीमध्ये 45च्या समोरची बाजू, 45च्या समोरची बाजू बरोबर 1/√2 इंटू कर्ण असं लक्षात घ्या मराठीमध्ये. आता 45च्या समोरच्या बाजू दोन आहेत सर. ही एक 45च्या समोरची बाजू आहे AB आणि ही पण 45च्या समोरची बाजू आहे AB BC. आणि म्हणजे आणि दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत सांगा सर. सेम आहेत. इट इज इक्वल टू, देन इट इज इक्वल टू. मग AB ची व्हॅल्यू काढायची असेल, BC ची व्हॅल्यू काढायची असेल तर 1/√2 इंटू हायपोटेन्यूज म्हणजे काय सांगा सर AC. त्यामुळे AB इज इक्वल टू 1/√2 इंटू AC आणि BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. म्हणजे जर ह्याला आपण म्हणायचं झालं तर हे कसं होईल सांगा. AB ची व्हॅल्यू पण तीच आहे 1/√2 इंटू AC. ही AB ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला आणि BC ची व्हॅल्यू काढण्याचा पण फॉर्म्युला तो सेमच आहे 1/√2 इंटू AC. लक्षात घ्या असा तुम्हाला फॉर्म्युला वापरता येईल AB आणि BCचा काढण्यासाठी. आणि ह्याला काय म्हणतात सांगा सर. तर 45 45 90 थिअरम, 45 45 90 प्रमेय असे याला म्हणतात सर. तर हे एक ऍक्टिव्हिटी आहे 2.1 मधली 5th ऍक्टिव्हिटी आहे सर. आता हा अँगल तरी 90 दिसतोच आहे सर. दिस इज द 90 गिवन. दिस टू साइड्स आर इक्वल आहेत. दिस टू साइड्स आर इक्वल आहे. त्यामुळे हा आयसोसिलस ट्रायंगल आहे. आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे लक्षात घ्या हे पण 45 आणि 45 होणारच. त्यामुळे 45 90 45 हा बसला सर. 45 45 90 थिअरम. मग आता AB इज इक्वल टू BC आहे. आता AB इज इक्वल टू BC का. बिकॉज इट इज गिव्हन. दिलंय सर, ते दिलेलं आहे मराठीमध्ये पक्ष दिलेलं. अँगल BAC मग किती होईल सांगा सर. ह्या दोन बाजू जर सेम असतील, ह्या 90 असेल तर हा 45 होणार. त्यामुळे अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. बरोबर सर. मग हे दोन अँगल 45 झाले सर. अँगल BAC पण झाला आणि अँगल BCA पण झाला. त्यामुळे ह्या दोन साइड सेम झाल्या. मग AB आणि BC सेमच आहे. मग AB आणि BC काढत असताना ती 45च्या समोरच्या बाजू आहेत. लक्षात घ्या 45 अपोजिट साइड ऑफ 45 आहेत AB बरोबर BC. म्हणजे ती कशी येणार तर 45च्या समोरची बाजू अपोजिट साइड 45 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. म्हणजे इथे येणार 1/√2 आणि हायपोटेन्यूस काय सांगा सर AC. ती इथं आहे बघा सर. म्हणजे इथं आन्सर येणार 1/√2. म्हणजे इथं फॉर्म्युला काय बसला. अपोजिट साइड ऑफ 45 इथे येणार. अपोजिट साइड ऑफ 45 इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूस. हा फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला कशावरून आला 45 45 90 थिअरमवरून आला. मग इथं आलं सर 1/√2 पण ते कॅन्सल होत नाही. पण या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर √8 म्हणजे काय सांगा सर. √8 म्हणजेच काय
4 इंटू 2, 4 2 जा 8. मग 4चं स्क्वेअर रूट काय 2 आणि 2चं स्क्वेअर रूट रूट 2. 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 2चं स्क्वेअर रूट रूट 2. 4चं स्क्वेअर रूट 2, 4चं वर्गमूळ 2, 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून रूट 2, 2 रूट 2. इथं आलं 1 अपॉन रूट 2. मग या ठिकाणी हे सर हे इंटू आहे आणि त्यामुळे रूट 2ला हे रूट 2 कॅन्सल. देअरफॉर आन्सर इज 2. यात काही सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाही आहे. देअरफॉर इट्स अ युनिट्स. मराठीमध्ये त्याला एकक असं म्हणता येईल. तर ही जी आहे लक्षात घ्या ॲक्टिव्हिटी शीट होती, बरोबर आहे. त्यात त्यांनी काही इथं दिलेलं नाही आहे ह्याला 45 45 90 थिअरम म्हणा असं काही त्यांनी दिलेलं नाही आहे, तेव्हा आपण म्हटलेलं नाही. पण म्हणणं अधिक उत्तम. पण ॲक्टिव्हिटी शीटमध्ये रिकाम्या जागा भरायच्या असतात म्हणून आपण काही ते भरलेलं नाही आहे. आता इथं एक्झाम्पल बघा बरं. पेज नंबर 36 सॉल्व्ड सेकंड आहे. तुम्हाला फिगर काढावी लागेल लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय आहे तर ट्रायंगल ABC आणि AD परपेंडिक्युलर टू BC आहे. म्हणजे हा BC हा बेस दिसतोय बघा सर. BC हा बेस आहे, पाया आहे, पाया हा. आणि AD ही त्याची परपेंडिक्युलर आहे म्हणजे ती हाईट आहे. मग आपण फिगर काढूया सर. म्हणजे फिगर असं करता येईल, ही BC हा पाया झाला आणि ही लक्षात घ्या असं जर का म्हटलं आपण तर हे झालं हा A राईट सर आणि हा BC ओके हा बेस आणि हा AD परपेंडिक्युलर टू बघा सर हे AD परपेंडिक्युलर टू BC लक्षात घ्या. बरोबर आहे. अँगल C हे AD परपेंडिक्युलर टू BC तरी दिल्यानुसार अँगल C 45 दिले बघा सर. त्यांनी BD 5 दिले. BD इज इक्वल टू 5. AC 8 रूट 2 दिले सर. वी वॉन्ट टू फाइंड आउट AD अँड वी वॉन्ट टू फाइंड आउट BC. ओके असं त्यांनी काहीतरी दिलंय सर लक्षात घ्या. आता आपल्याला काय करावं लागेल सांगा सर. हा 90 आहे, हा 45 आहे म्हणजे हा 100% 45 101%. बिकॉज सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. हा जो काही ट्रायंगल आहे लक्षात घ्या, हा जो काही ट्रायंगल आहे हा ट्रायंगल, ह्या ट्रायंगल मध्ये हा 90 आहे, हा 45 गिवन म्हणजे हा 45 होणारच लक्षात घ्या. बरोबर ना. म्हणजे इन ट्रायंगल जर आपण इथं म्हटलं इन ट्रायंगल ADC बरोबर आहे सर. अँगल D इज इक्वल टू 90, अँगल C इज इक्वल टू 45. therefore अँगल DAC इज इक्वल टू 45 डिग्री. का तर सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. ह्याला काय कारण सांगा सर. गरज नाही आहे पण तुम्हाला माहित असं कशावर न केलं तर सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज ही किती असते 180 अंश असते. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यामुळे हा अँगल DAC 45 झाला. हे दोन अँगल 45 सेम आहेत म्हणजे ह्या दोन साइड सेम झाल्या. ह्या दोन साइड्स कशा झाल्या सांगा सर. सेम बिकॉज आयसोसिलस ट्रायंगल. देअरफॉर AD इज इक्वल टू DC. साइड्स ऑफ आयसोसिलस ट्रायंगल लक्षात घ्या. बरोबर. ह्याला कारण काय सांगा सर. साइड्स ऑफ आयसोसिलस ट्रायंगल. साइड्स ऑफ आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या बाजू. आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. आयसोसिलस म्हणजे काय सांगा सर. समद्विभुज. समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत ह्या सर. समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत ह्या. तेव्हा समद्विभुज त्रिकोण आहे 45 दोन बाजू समान लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला ह्या दोन बाजू काढता येतील AD आणि DC. कसं काढता येईल सांगा. तर आपल्याकडे थेरम आहे. कुठला थेरम आहे सांगा सर. 45 90 थेरम. मग या नियमानुसार असं म्हणता येईल बाय 45 90 थिअरम. बरोबर. या नियमानुसार लक्षात घ्या. या थिअरमनुसार काय सांगता येते. अपोजिट साइड ऑफ 45 बघा बरं सर. अपोजिट साइड ऑफ 45 इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. 45च्या समोरची बाजू बरोबर 1/√2 गुणिले कर्ण. 45च्या समोरची बाजू कुठली आहे सांगा सर. DC. 45च्या समोरची बाजू कुठली आहे AD.
therefore AD is equal to DC is equal to 1 upon root 2 into हायपोथेनिस काय बघा सर AC. मग AC ची व्हॅल्यू किती आहे बघा सर, AC ची व्हॅल्यू आहे 8 रूट 2. मग रूट 2 ला रूट 2 कॅन्सल, रूट 2 ला रूट 2 कॅन्सल, देअरफॉर इट इज नथिंग बट 8. काय आली बघा सर व्हॅल्यू किती आली याची, इट इज व्हॅल्यू किती आली सांगा सर, 8 1 जा 8. देअरफॉर AB इज इक्वल टू DC इज इक्वल टू 8. AB पण AD पण 8 झाली आणि DC पण 8 झाली. तुम्हाला आता काय काढायचे सांगा, BC काढायचे. वी वांट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ BC. ह्यात सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही, त्यामुळे इथं म्हणायचं युनिट्स, मराठीत म्हणायचं एकक. आणखीन तुम्हाला काय काढायचं आहे सांगा, BC काढायचं आहे. वी वांट टू फाइंड आउट द BC. BC इज इक्वल टू व्हॉट, BD प्लस DC. BD प्लस DC. व्हॉट इज द BD, 5. व्हॉट इज द DC, 8. आणि 8 प्लस 5 इज 13 युनिट्स. बरोबर सर, BC इज इक्वल टू 13 युनिट्स, 13 एकक. कोणाची काही शंका बघा सर, खूप सोपं आहे, एक्झाम्पल खूप छान आहे, इम्पॉर्टंट आहे. फिगर तुम्ही स्वतः काढायची आहे, बरोबर. हे आपल्याला असं लिहिता येईल. हे एक्झाम्पल बघा बरं, हे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे होमवर्क सुद्धा करता येईल. आपल्याला काय काढायचं आहे, XY इज इक्वल टू ZX, XY आणि ZX काढायचं आहे. ह्याच्यावरूनच लिहिता येईल सर. हा 45 45 90 थिअरम वापरा, असाच लिहा, या पद्धतीनंच इथं लिहा. हे वरची लिहायची काही गरजच नाहीये, बरोबर आहे सर. हे 45 45 असल्यामुळं ह्या फक्त तुम्हाला हे एक लिहावं लागेल तुम्हाला की XY इज इक्वल टू ZX, XY इज इक्वल टू ZX हे लिहिता येईल. XY इज इक्वल टू ZX साइड्स ऑफ आयसोसिलस ट्रँगल. इथून लिहायला सुरुवात करा सर, इथून. हे वरच्याची गरज नाही कारण त्यांनी दिलेलं आहे. इथून तुम्हाला लिहिता येईल, काय लिहिता येईल, ह्या दोन बाजू 45 45च्या समोरची बाजू XY आणि ZX. XY इज इक्वल टू ZX, याला कारण साइड्स ऑफ आयसोसिलस ट्रँगल, आयसोसिलस राईट अँगल ट्रँगल, समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या बाजू, असं पहिलं हे विधान लिहिता येईल. मग नंतर घेता येईल बाय 45 45 90 थिअरम, अपोजिट साइड ऑफ 45 इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 इंटू हायपोथेनियस, असं लिहिता येईल. मग ह्या दोन बाजू AD बरोबर DCच्या ऐवजी काय लिहायचं, XY इज इक्वल टू ZX, XY इज इक्वल टू ZX इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2, हे येणार YZ, इथे येणार YZ. YZ ची व्हॅल्यू 3 रूट 2, रूट 2 ला रूट 2 कॅन्सल, आन्सर 3. फक्त युनिट्स न म्हणता काय म्हणायचं, सेंटीमीटर. युनिट्स न म्हणता काय म्हणायचं सांगा, सेंटीमीटर. त्यामुळे हे तुम्हाला होमवर्कला करता येईल सर. दिस इज द होमवर्क नंबर किती येणार बघा सर, 8. मगाशी 7 झाले होते, होमवर्क नंबर 8. सेम इथून लिखाण सुरू करायचं, इथून लिखाण या पद्धतीने सर, फक्त नावं बदललेली आहेत. आणि 8 रूट 2च्या ऐवजी 3 रूट 2. हे उत्तर नाही, ह्याचा काय संबंध, एवढंच इथं, एवढंच लिखाण इथं करा.